कोलावरी डी हा डॉक्टर छाया महाजन यांचा संस्कृती प्रकाशननं प्रसिद्ध केलेला ललित लेखांचा संग्रह. याविषयीचा हा लेख. कोलावरी डी. लेखक धनाजी धोंडीराम घोरपडे, मुक्काम पोस्ट बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. त्यांचा मोबाईल नंबर 9421303702. अभिवाचन दत्तासर देशमुख. 8329730186. मित्रहो, 22 ललित लेखांचा संग्रह म्हणजेच कोलावरी डी. अंतर्लक्षी आणि बहिर्लक्षी अशा दोन्ही प्रकारातलं ललित लेखन या संग्रहामध्ये आहे. डॉक्टर महाजनांच्या ललित लेखांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या वाचकाला आपल्या लेखनात शब्दशः ओढतात, आत्मचिंतन करायला लावतात. भय इथले यासारख्या लेखात प्रवासाला निघण्यापूर्वी कपड्यांपासून तर औषधांपर्यंतची तयारी, हे सगळं कशासाठी याचं उत्तर माणसाच्या आत दडलेल्या भयाशी जोडताना त्या माणसाच्या धर्मशरणेपाशी येऊन म्हणतात, रक्तात मिसळलेल्या धमनी धैर्य येण्याऐवजी भीतीचं गाठोडं स्वाधीन झालं. आज दुर्दैवानं ललित लेखांची गंभीरपणे दखल घेतली जात नाही, समीक्षा केली जात नाही. पण ललित गद्यानं अनेक वाचकांना वाचनाशी जोडून वाचन संस्कृती तोललेली आहे, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. हिंदी चित्रपट, चित्रपट संगीत आणि समाज यांचं एक अतूट नातं आहे. चित्रपटातला नायक नायिका तत्कालीन समाजाचं, समाजव्यवस्थेचं, समाजातल्या बदलत्या संस्कृतीचं, राहणीमानाचं प्रतिविश्व उभं करत असतात. दिलीप कुमार, राज कपूर, देवानंद त्या काळात लोकप्रिय नायक होते. त्यावेळी त्यांच्या राहणीमानाचा, संवादांचा विलक्षण परिणाम त्या काळच्या समाजावर, समाजातल्या तरुणाईवर आपल्याला दिसून येत होता. त्यानंतरच्या काळात शम्मी कपूर, जितेंद्र अशा नायकांचे परिणाम तरुणाईवर होऊ लागले होते. राजेश खन्नानं आपल्या अदाकारीनं त्या काळातल्या तरुण तरुणींवर भुरळ पाडली. आणि मग आला अँग्री यंग मॅन अमिताभ, ज्यानं स्वप्नाळूपणा, रोमॅन्टिकपणा विसरायला लावून विलक्षण आक्रमकता तत्कालीन पिढीत परिवर्तित केली. मित्रहो, हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे अलीकडच्या काळात दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या जावयानं धनुषनं गायलेलं कोलावरी डी हे गाजलेलं गाणं आणि हेच शीर्षक घेऊन डॉक्टर छाया महाजन यांचा संस्कृती प्रकाशनानं प्रसिद्ध केलेला 22 ललित लेखांचा संग्रह कोलावरी डी. ललित गद्य वाचकांमध्ये लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. लेखक आणि वाचकात मित्रत्वाचं नातं जोडणारा, सर्वसमावेशक, स्वागतशील आणि आल्हाददायक असा हा एक साहित्य प्रकार आहे. यात तत्वचिंतन, गूढगुंजन, आत्मनिवेदन असा अंतर्लक्षी भाग आहे. त्याचप्रमाणे भ्रमण, व्यक्तिदर्शन आणि स्मरणरंजन असा बहिर्लक्षी भाग देखील आहे. जवळजवळ सर्वच सिद्धहस्त लेखकांनी या साहित्य प्रकारात लेखन केलेलं आहे. साहित्याव्यतिरिक्त अभिनयादी अन्य क्षेत्रात आपला ठसा उमटवून लेखन करणाऱ्यांना सुद्धा या साहित्य प्रकारानं साहित्यिक म्हणून मान्यता मिळवून दिलेली आहे. पत्रकार, संपादक, समीक्षक, प्रकाशक अशा साहित्य क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या मंडळींनी या क्षेत्रात विहार केलेला आहे. अनेक हौशी वाचक या साहित्य प्रकारात लिखाण करतायत. त्यामुळं अगदी कुणीही लिहू शकेल अशा या साहित्य प्रकारात खूप मोठ्या प्रमाणावर निर्मिती झालेली आहे. जे जे वाटलं, आठवलं, पाहिलं, घडलं, दिसलं, भासलं, ते ते लिहून काढलं की ते ललित लेखन या सदरात गणलं जातं. हा साहित्य प्रकार लिहायला सोपा मानला जातो. मात्र या प्रकारात लिहिलेलं सगळंच लेखन
साहित्याच्या पातळीवर पोहोचत नसलं तरी ते सवंगही होत नाही. काही नवं, काही जुनं जाणून घेण्याची वाचकांची मानसिकता, त्याचबरोबर वास्तवाशी संबंधित फारसं गुंतागुंतीचं नसल्यामुळं ललित साहित्य मोठ्या प्रमाणात वाचलं जातं. प्रवासवर्णन, बालपणीच्या आठवणी, व्यक्तिचित्रण हे ललित लेखनाचे उपप्रकार आहेत. मित्रहो, सहज सुचलं म्हणून या भावनेतून ललित लेखनाला सुरुवात झाली असावी असं मानलं जात असलं तरी त्यात सहजता कमी होती. ओढून ताणून कोलावरी डी आणल्यासारखं लेखन होत असे. व्यक्तिचित्र फारशी नव्हती. मात्र 1939 साली प्रसिद्ध झालेल्या वि. द. घाटे यांच्या काही म्हातारे एक म्हातारी या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकानं पहिल्यांदा लक्ष वेधून घेतलं. दुसऱ्या महायुद्धाचा शेवट आणि देशाची पारतंत्र्यातून सुटका या समाजावर दूरगामी परिणाम करणाऱ्या घटनांमुळं देशात नवं वारं वाहू लागलं. शासन व्यवस्था बदलली, अर्थव्यवस्थेत बदल होऊ लागले, समाजव्यवस्थेत बदलाचे वारे वाहू लागले, सर्वसामान्य माणसांच्या व्यक्तिगत आयुष्यात बदल होऊ लागले. मोकळेपणा आला, संवेदना व्यापक आणि सूक्ष्म झाल्या, सभोवताल आणि परिसराशी संवाद साधू लागल्या, समाजाच्या सगळ्या थरातून मोठ्या प्रमाणावर लिहिलं जाऊ लागलं आणि अर्थातच विपुलतेमुळं ललित गद्याची स्वतंत्र साहित्य प्रकारात गणना होऊ लागली. ललित लेखनानं मुक्त अवकाश निर्माण केल्यामुळं इतर साहित्य प्रकारातल्या नामवंत साहित्यिकांनी वेगळा आत्माविष्कार म्हणून या साहित्य प्रकारात संचार केलेला आपल्याला दिसतो. यात इरावती कर्वे, दुर्गा भागवत, विंदा करंदीकर, व्यंकटेश माडगूळकर, पु. ल. देशपांडे, गंगाधर गाडगीळ असे नामवंत साहित्यिक आहेत. या साहित्य प्रकारातला गमतीदार भाग म्हणजे कथेच्या अंगानं ललित लेखन आणि ललित लेखनाच्या अंगानं जाणारी कथा. मांडेशी माणसे ही व्यक्तिचित्र कथेच्या अंगानं जाणारी, तर गंगाधर गाडगिळांचं तलावातले चांदणे किंवा बिनचेहऱ्याची संध्याकाळ कथेच्या अंगानं जाणारं ललित लेखन आहे. व्यक्तिचित्र बहुंशी कथा असतात, पण पुलंच्या व्यक्तिचित्रांनी समाजावर अफाट मोहिनी घातली होती. रवींद्र पिंगेंनी अनेक व्यक्तिचित्र लिहिलेली आहेत आणि ती जवळपास 200च्या आसपास आहेत असा दावा त्यांनीच एका प्रस्तावनेत केलेला आहे. पिंगेंच्या व्यक्तिचित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे रोखठोकपणा. व्यक्तिचित्रणात शिष्टाचार म्हणून गोडगोड स्तुतीपर लिहिणं पिंगेंना मान्य नसावं आणि म्हणून ते खुबीदारपणे गुणांबरोबर अवगुणांवर सुद्धा लिहित असत. ललित लेखनात अनिल अवचट, रश्मी कशेळकर, आशुतोष जावडेकर, दासू वैद्य अशी काही महत्त्वाची नावं आहेत. याच परंपरेत कोलावरी डीच्या निमित्तानं पुढं आलेलं एक नाव आहे डॉक्टर छाया महाजन. कोलावरी डी या गाण्याला तरुणाईनं दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाचा धागा पकडून लेखिकेनं गेल्या 4-5 दशकात चित्रपट संगीताच्या माध्यमातून समाजातल्या बदलांवरती भाष्य केलेलं आहे, निरीक्षण नोंदवलेलं आहे. मुडमुडके ना देख मुडमुडके, रमैया वस्तावैया, डमडम डिगा डिगा, इनामिना डिका, मेरा नाम चिंचिंचू अशी 50-60 वर्षांपूर्वी लोकप्रिय उडती गाणी, बिनाका गीतमालाची वाट पाहत असणारी आणि त्याच्यावर थिरकणारी मनं. यातून लेखिका एका अभिजात संगीताच्या कालखंडाचा पट तर मांडतेच, पण बदलत्या संस्कृतीवरची निरीक्षणही नोंदवते. गाण्यात संगीत अतिमहत्त्वाचं असतं, त्याचप्रमाणे शब्दही. शब्द संगीतासह थेट मनात झपकन उतरतात. हे सांगताना लेखिका सामर्थ्य नुसत्या संगीताचं की तरुण वयाचं कळत नाही असं जेव्हा म्हणते, तेव्हा वाचकाच्या मनातही हे द्वंद्व नकळत तयार होऊ लागतं. या ललित लेखसंग्रहाचं आणि छाया महाजनांचं वैशिष्ट्य हे आहे की त्या आपल्या लेखनातून वाचकांना विचार करायला प्रवृत्त करतात. आजची तरुण पिढी जेव्हा अभी न जाओ छोडकर, पान खाए सैया हमार,
तिसरी कसममधलं गाणं, अशा चित्रपटातली जुनी गाणी ऐकतात तेव्हा त्यांना ऐकू येणारं गाणं आणि मनात चालणारं गाणं यांची संगती सामाजिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर कळत नकळत लागत राहते. लेखिका सांगते, त्या काळात ठेका होता, ठुमका होता, मुरका होता, ताल होता. घरात ज्येष्ठ असले तरी बिनासंकोच पाय ठेका धरायचे. शांत, तरल, ठेक्याचं ठुमक्याचं संगीत आणि अर्थवाही गीतरचना यामुळं गाण्याच्या अर्थात वाहून जाणं आणि संगीतात बुडून जाणं होतं. असं असलं तरी काळानुसार अर्थवाही गीतरचनेत बदल झाला, संगीतात नवे प्रयोग होऊ लागले. इनामिना डिकासारख्या गाण्यापासून इतर अनेक गाण्यातले चित्कार, बोलीभाषेचे प्रयोग, आतिक्या खंडाला आणि याच परंपरेतलं कोलावरी डी. लेखिका काळाला समकाळातल्या तरुणाईशी रिलेट करते. अशी गाणी मनातल्या वातावरणाशी, गाण्यातल्या ओळींशी, नायक नायिकांशी जोडताना ही गाणी ना गायकाची असतात, ना संगीतकाराची, ना गायकाची, तर ती संपूर्णपणे श्रोत्यांची होतात. कोलावेरी डी हे असंच गाणं आहे. असं सांगताना पण विथ डिफरन्स असं सूचित करतात. आजही शाळा म्हटले की सुट्ट्यांचा काळ, आनंदाच्या गावा जावे असा असतो. अशा सुट्ट्यांमध्ये मुलांना छंद वर्गात, मग तो गाण्याचा, तबल्याचा किंवा अगदी क्रिकेटसारख्या खेळाचा असो, यात मुलांची सांस्कृतिक वाढ, मानसिक वाढ, शारीरिक वाढ, वैज्ञानिक दृष्टिकोन असे उद्देश असले तरी सुट्ट्यांच्या आनंदातली निरामयता निष्ठून जात असते. निसर्गाच्या सान्निध्यातलं सहज शिक्षण, त्यातला आनंद, सकारात्मकता, आत्मविश्वास याच्यावर एक 4 ओळींचा शेर सादर करताना लेखिका म्हणते, परिंदों को नहीं दी जाती तालीम उड़ानों की, परिंदों को नहीं दी जाती तालीम उड़ानों की, वो खुद तय कर लेते हैं मंजिल आसमानों की, रखना है हौसला आसमान को छूने का, रखना है हौसला आसमान को छूने का, उसको नहीं होती परवा गिरने की. ऋतुपरीक्षेचा या लेखात या काळात होणारी धडधड, घरच्यांची काळजी, अगदी परीक्षेला जाताना हातावर दही देणं, इथंपासून जसं या ऋतूत गुंतवतात त्याचप्रमाणे या ऋतूत येत चाललेला गढूळपणा, मग कॉपीपासून गुणवत्ता, सक्षमता, मूल्यमापन याच्याकडं गांभीर्यानं पाहतात आणि चिंता व्यक्त करतात. बिनचेहऱ्याचा माणूस हा असाच एक आत्मशोध घेणारा लेख आहे. आपल्या अवतीभोवती पोलीस, ड्रायव्हर, कंडक्टर, तिकीट लाईनमधली मागची पुढची माणसं, वेटर अशी अनेक माणसं असतात. त्यांचा चेहरा आपल्याला आठवत नाही. त्यांना अस्तित्व असतं, स्वतःचं आयुष्य असतं, सुखदुःख सगळं काही असतं, पण त्या चेहऱ्यांना एक वर्ग प्राप्त झालेला असतो. याच्या खोलात जाताना त्या आय, मी, माय, माइन या स्वकेंद्री, स्वमग्न अवकाशाच्या माध्यमातून आपण काय काय गमावत चाललोय हे सहजपणे मांडतात, एखाद्या कवितेसारखं.